तर मंडळी, आज 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट म्हणलं तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे स्वातंत्र्य दिन. तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप शुभेच्छा. आणि आता 4-5 दिवसाआधी नवीन सिरियल सुरू झालेली आहे. मी रोज म्हणत असते की व्हिडिओ अपलोड करते म्हणून, पण ते होत नाही. पण इथून पुढे मी प्रयत्न करेन की रोज आमच्या लाडक्या नाईकबाई या सिरियलचा एपिसोड मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचा. न वेस्ट करता आपण कडे बघू. सगळे विद्यार्थी तर हेमंत काकाची सेवाच करत असतात. एक विद्यार्थी डोकं दाबून देते तर एक पाय बघा मंडळी. आणि आता तितक्यातच आता काकू आलेली राहते. तिला तर हे बघून धक्काच बसतो. हे तुम्ही काय करताय? कामं नाही करायची, चला बघू आता तुम्ही घरी जा. कशी बशी तरी लेकरांना घरी वाटी लावते. सगळे विद्यार्थी आता जातात ट्युशनला आलेले. आता मस्तपैकी झोप लागलेली राहते. आता हेमंत काकाला उठवत असते बघा काकू. अहो उठता का? रात्रीची वेळ झालेली आहे. लक्ष्मी याची वेळ झाली आहे. आता आता या टाइमला झोपत नसते असं काकू आता म्हणण्याचा प्रयत्न करते. काका आता काकू काही बोलली तरी काका आता चिडूनच म्हणतात. काकाची सवय सगळ्यांना माहिती आहे. आता रात्री पण झोपू देत नाही आणि सकाळी पण झोपू देत नाही. सांगण्याचा प्रयत्न करते. अहो आता संध्याकाळच्या वेळेला लक्ष्मी घरात येते आणि या टाइमला तुम्ही झोपून राहिले. आता काका तिला म्हणतात, तुम्हाला अक्कल शिकू नको अक्कल नाही शिकवते हो मी तुम्हाला. मला फक्त एवढंच म्हणायचं होतं, मुलाला हातपाय डोकं शिकायला कशाला लावता. तर तिला म्हणतात, काय बिघडलं त्यात? अहो अभ्यासाला येतात ती. आता मग काय बिघडलं? माझे विचार बघा किती छान आहे. अभ्यासाबरोबर मी त्यांच्यावर संस्कार करतोय आणि ते पण एवढे चांगले. त्यांची सेवा कशी करतात हे शिकवत होतो. तरी समजावण्याचा प्रयत्न करते. पण हे सगळं आता काकाला माहीत असतं की काका काय समजून घेणार नाही. पण तरी प्रयत्न चालू आहे मंडळी. अहो दुसऱ्याची मुलं आहेत ना ती. काय झालं? मी फक्त त्यांना पाय आणि डोकं चेपायला सांगितलं. घरातली भांडे तर नाही घासायला सांगितली. मला एक सांग, ती मुलं तुला काय म्हणतात? आई मानतात ना. मग मी कोण झालो त्यांचा? बाप. आता काकूला काही सहन होत नाही. काकू कसं तरी हँडल करते, म्हणजे शांततेने घेण्याचा प्रयत्न करते. बापाची पाय चेपले तर फरक काय पडतो एवढा? अहो तसं नाही, त्यांचा अभ्यासाचा वेळ फुकट जातो. हे घर माझं आहे आणि माझ्या आईचं आहे. इथे कसं वागायचं ना ते तू मला शिकवायचं नाही. आणि जर तुला इतका त्रास होत असेल ना तर तू एक काम कर, दुसरीकडे जा, भाड्यानं राहा आणि तुझी काय ते ट्युशन वगैरे सुरू कर. काकू येतात आणि आजीच्या बाजूला बसतात बघा. आता थोडे मंडळी लावून देण्याच्या याच्यातच आहेत. तुझे अजून काय तांदूळ निसणं झाले नाही. आणि मी तुला सांगू का, दिवसातून एकदा तरी शारदा बंड्या भाऊजीचा कल्ला खाते म्हणजे खाते. मला तर समजतच नाही बंड्या भाऊजीने यांनी पसंतच कसं केलं. एकदम दोघांचं मिसमॅचच आहे. अक्कल नव्हती ना त्याला. अक्कल तर फेम खायला गेली होती म्हणून ही बाया सापडली बघा आता तिला. त्याचा कल्ला आता सुरूच असतो. मला काही शिकू नको अक्कल वगैरे. आणि आत्ता माझ्या डोळ्यापुढून आता चालती हो, निघ. काकू तरी बिचारी किती समजावण्याचा प्रयत्न करते मंडळी. सिरियल दाखवली म्हणजे शारदा काकू तर त्यांच्या सहनशक्तीवर घर चालवत आहे. खरंच खूप कमाल आहे. आता काकूला घराच्या बाहेर काढत असतात. निघ निघ, चल निघ, घराच्या बाहेरच निघ. हो घरासाठीच घेते ना मी शिकवण्या. आणि थोडासा हातभार लागतो. मला घराचा पैशाचा माज दाखवू नकोस. पैसे कमावतेस आणि मला बोलून नाही दाखवते. काय म्हणतात, मी ना तुझ्यासोबत लग्न करून तुझ्यावर उपकार केले. आता आजीबाई येते चालत आणि काकाला म्हणतात की मंड्या, हे शहाणपण जर तुला आधी सुचलं असतं ना तर बरं झालं असतं. तुला पदोपदी सांगत होते तर तू कुठे माझं ऐकलं. आता बघा ही कशी डोक्यावर बसलीये. आणि हुशार मुलाच्या पत्रात ही अशी बायको पडली.
उलट झालं मंडळी. काय झालं? घरातून ही एकदाची गेली, हिचे माहेरचे तर म्हणतच असतील ना, त्या बंड्याला हिची दया आली आणि आता ही मिरवतीये नायकाची सून म्हणून. आता आजीलाही समजावण्याचा प्रयत्न करते, नानी अहो असं काहीच नाहीये आणि तुम्ही कशाला हो माझ्या माहेरच्यांना आणता. विषय तो नाहीच आहे. तुझ्या घरच्यांनी तुझं नाव टाकलं, तुझ्या नावाने अंघोळ केली तरी तुला त्यांचाच पूर का? माझा बंड्या त्याने तर तुला आधार दिला तरी तुझी त्याच्यावरच दादागिरी. करायचं हे तू ठरवणार. हे कल्ला ऐकून मागून येते बघा आणि शांत उभी राहते. तर तुझे घरचे जे वागले ना ते योग्यच होतं. आता मना मागून हात धरते आणि काकूला अंदर घेऊन जाते किचन मध्ये. हा, मना जेव्हा घेऊन जात असते ना तेव्हा आजी आता जोरजोऱ्याने ओरडते. आई आली मोठी आईची देणारी, जा जा घेऊन जा तिला. तू ग अख्ख्या गावाला सांग आता माझी सासू मला छेडते म्हणा. आता तिला छेडणं म्हणावं नाही तर काय मंडळी. काकू आता साखरेच्या डब्यातून साखर खातात. त्यांचं मंत्र म्हणतात जेणेकरून त्यांच्या मनाला शांतता अशी लागली पाहिजे. काही शारदा काकूच्या जवळ जाते आणि म्हणते, कोणी वाईट बोललं की आई तू अशी साखर खातेस आणि आपलं दुःख गिळते. का मंडळी सगळे घरातले बोलणारे, मात्र मुलीला काळजी. तिथे मायलेकीचंच नातं मना पुसते व आता काही ना काहीतरी बहाणा मारते बघा. अगं कांदा चिरते ना की अगं अश्रू आणि डोळ्यात आलेलं पाणी फरक कळतो ग मला. सगळं मना तुझं. अगं आई तू मग नेहमी म्हणतेस ना आई तिच्या मुलाला गर्भाधानापासूनच ओळखते म्हणून. मग मुलंही आईला तेव्हापासूनच ओळखतात. आणि तुझी ही प्रार्थना काय तू कांदा चिरताना नाही म्हणत. का सहन करते सगळं सगळं ना. अगं प्लीज आता हा विषय नको. कुणी ऐकलं ना तर परत भांडणं होती. होऊ दे ना मग भांडणं. तसंही नानीला काय निमित्तच हवं असतं तुझ्यासोबत भांडण करायला. की तू माझं आई. आता खूप झालंय. तू हे घर खरोखर सोडून निघून जा. तसंही नानी आणि बाबांना तर हेच हवंय आणि सततच तर म्हणत असतात निघून जा निघून जा. निघून हो आता नाहीच म्हणत असते. आता कशी बशी तरी समजावण्याचा प्रयत्न करते. अगं तू निघून गेल्याशिवाय यांना काहीही नाही समजणार आणि तुझं महत्वही नाही समजणार. अगं तू नोकरी करतेस, ट्युशन घेतेस म्हणूनच तर हे घर चालतंय ना. स्वतःसाठी तर तू एक रुपया सुद्धा खर्च करत नाही. मला तू स्कूटी घेऊन दिलीस आणि स्वतः तू सायकलने येणं जाणं करतेस. त्यावर काकू काय म्हणते बघा. अगं व्यायाम होतो तेवढा फक्त, प्रमाणाच्या बाहेर व्यायाम होतोय नाही तुझा. सायकल चालवणं नाही झेपत आहे तुला कळतंय मला. अगं रात्री तुझे टोंगळे दुखतात बघितलं मी तुला तेल लावताना. तरी तू काय मान्य करतच नाही. स्वतःसाठी स्टँड. अगं ते विनायक काका आणि रणवी काकू बघ ना. अगं साधी केळी जरी आणली ना तरी स्वतःच्याच रूम मध्ये लपून लपून खातात. त्यावर काकू म्हण सांगते, अगं समोरचा व्यक्ती जर चुकीचा वागतोय मग आणि काय चुकीचंच वागायचं का. हो वागायचं. आणि एरी नानी म्हणते ना तुला नेहमीच की माझ्या घरात तर तुम्ही भाडं न देता राहताय. त्यावर छप्पर आलं म्हणजे काय पोट भरतं का. हे जेवण जे काही बनवतेस ना त्याच्यासाठी सामान लागतं आणि त्या सामानासाठी तू कमावतेस आई. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत तू राबतीयस आणि तेही एकटी. हे दिसत का नानीला. आणि हो उद्यापासून ना तू घरात एकही रुपया खर्च नाही करायचा. नको ग एवढा त्रास करून घेऊ. काकू आता कसं तरी तिला शांत करतात आणि डोक्यातही एवढा राग नको घेऊस. हे बघ आता हे असं नानीला ऐकू जातं आणि मग नानीला असं वाटतं की मी तुझे कान भरून देते म्हणून. मीच नीट संस्कार नाही केले तुझ्यावर. प्लीज शांत हो. अगं नानीने तिच्या नातवावर काय संस्कार केले हे दिसतंयच आपल्याला. हे दिसतंय काय आपण तर भोगतोय. समीर दादा आणि कामिनी ताई. समीर दादाचं तर लग्न झालंय ना तरी बाहेर माती खातोय. म्हणजेच त्याला एवढा मोठा वाढून दिला पण आहे का त्याला काहीच नाही. कामिनी ताई तर दर आठवड्याला सासूशी भांडते आणि माहेरी निघून येते. तिने तर तिच्या लाडक्या नातवावर काय संस्कार केले हे तर दिसतंयच आपल्याला. दोघांचं जाऊ दे ग पण त्या नानीचा मोठा मुलगा त्या दोघांवर काय संस्कार केले तिने.
मोठा मुलगा तो विनायक काका एक नंबरचा स्वार्थी आहे आणि तो लाडका बंड्या आईशी काहीच करत नाही ना. अगं असं मोठ्यांबद्दल काही बोलू नाही ना का आता ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीये. आई अगं काय चुकीचं बोलतेय मी. बाबा दारू पितात, जुगार खेळतात हे काय नानीला माहित नाही अजून आणि माहित पडलं ना तर ती तुझ्यावरच आणेल की तुझ्यामुळे बिघडलाय म्हणून. आणि प्लीज तू आता घराच्या बाहेर निघून जा. तू तिला पाणी देते आणि शांत करते. काकू बघा किती छान पद्धतीने समजावते. अगं म्हणा, हाताची पाच बोटं सारखी असतात का? तर नमा उत्तर देते की नसतात. माणसं पण तर नसतातच. होते म्हणून दिवसाच्या उजेडाचं महत्त्व कळतं ना आपल्याला. आपल्या आयुष्यात दुःख येतं म्हणून सुखाची किंमत कळते. एक दिवस येतात आयुष्यात म्हणून चांगल्या दिवसांना महत्त्व आहे. मंडळी हे काही आपल्याला पण शिकलं पाहिजे. प्रसंगातून कदाचित तुम्ही, आम्ही, आपण सगळेच जण गेलो असं. की नाही मला सांग. आता मना बघा काय म्हणते. तुझे वाईट दिवस किती दिवस संपणार आहेत ग? तुझा देवावर पूर्ण विश्वास ना ग. हे जे काही सगळं घडतंय ना त्यात परमेश्वराची काही ना काहीतरी योजना नक्कीच असेल. विश्वास ठेवायचा त्याच्यावर. पण शांत राहायचं आणि आपले कर्म आपण नियमाने करत राहायचं. सगळं त्याच्यावर सोडायचं. तो सगळं छान करणार म्हणा. सगळं चांगलं होणार. ना तुझे हे तत्वज्ञान पटतच नाही. नाही जमणार अगं एवढं तुझ्यासारखं शांत राहून सहन करणार. आणि खरंच मंडळी कोणालाच नाही जमणार. तर यावर काकू हसून म्हणतात, अगं बर्फ ठेवायचा डोक्यावर, शांत राहायचं. त्यावेळी काकूच्याही डोळ्यात अश्रू असतात. त्यांना काही पर्यायही नसतो दुसरा. मंडळी आता संध्याकाळचं आवरून गॅस वटा सगळं चकचक पुसून आता काकू प्रोजेक्ट करतात जेणेकरून विद्यार्थ्यांना समजवू शकेल. त्यांची शिकवण्याची पद्धत खूप चांगली आहे. ही रात्री जागून ती सकाळी मंत्र म्हणून त्यांना उठतात. मंत्रांना घडी करून आणि गरम करायला ठेवतात. घरचं सगळं आटपून शाळेतही जातात आणि जिथे झेंडावंदन होतो त्याच्या खाली रांगोळी फुलाची काढत असतात. ते एक शाळेतला मॅडम त्यांना म्हणतात, अहो नाईक बाई, अहो त्या लाड मॅडम येण्याची आता वेळही झाली. अजून तुमची रांगोळी काही संपलीच नाही. ये माझी रांगोळी. त्या शाळेतले आता प्रिन्सिपल तर त्या काकूला आता नाईकबाई तुम्ही या लाड मॅडमचं स्वागत तुम्ही करा असं सांगतात. बाकीच्या चेहऱ्यावर आनंद होतो पण मात्र एका मॅडमच्या चेहऱ्यावर आनंद नसतो. त्यातल्या एक मॅडम विचार करतात, लाड मॅडमला बोलवण्याची तर आयडिया माझी होती आणि माझा आहे आणि मीच करणार त्यांचं स्वागत. इतक्यातच लाड मॅडमची एंट्री होते. ती मॅडम आता काकूच्या हातातलं बुके तिच्या हातात घेते म्हणजे हिसकून घेते. पुढे स्वागत करायला जाते. शारदा काकूच्या हातात तर फक्त एक गुलाबाची कळीच राहते. मी आता जाऊन तिथे बुके देत त्यांना म्हणते, नमस्कार मॅडम, अहो आमच्या शाळेत तुमचं स्वागत आहे. लाड मॅडम तर पहिलेच गर्विष्ठ शिष्ट काय बुके घेत नाही कारण त्यांनी बघितलेलं राहते की शारदा काकूच्या हातातलं बुके या मॅडमनी हिसकून घेतलेलं आहे. आता कल्याणी ताईला आवाज देतात. कल्याणी आता कल्याणी ताईला समजून जातं की तिला बुके घ्यायचा आहे म्हणून. ती बुके हातात घेते. थँक यू म्हणते. मॅडम शारदा काकूच्या हातातली एक गुलाबाची कळी घेतात. त्या दुसऱ्या मॅडमला काही सहन नाही होत. ती अजून जळते. क्यू शाळेचे प्रिन्सिपल सर म्हणतात, अहो आम्ही तर या कार्यक्रमाला ऐन वेळेवर तुम्हाला आमंत्रण दिलं. तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या शाळेत आलात. त्याबद्दल खूप खूप आभार. लाड मॅडम बघा, अहो एवढ्या चांगल्या अवसराला आम्ही नाही कसं म्हणणार. मी काय म्हणतो आपण झेंडावंदन करून घेऊया का? ते की आता लाड मॅडम झेंडावंदन करत असतात पण त्यांच्या हातून काही झेंडावंदन होत नाही. ते त्याही सगळे जण बघतात असं बघतात आणि त्यांनाही काही चांगलं वाटत नाही. शेवटी आता शारदा काकू म्हणतात मी मदत करू का? त्यावर आता लाड मॅडम म्हणतात हो करा. जेव्हा ते दोरी अशी खाली धरतात त्यांच्या हातूनच आता झेंडावंदन होते. म्हणजे आपल्या लाडक्या नाईकबाईच्या हातून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद येतो आणि टाळ्यांचा असा कडकडाट वाजतो. अशा प्रकारे मंडळी आता झेंडावंदन कार्यक्रम समाप्त होतो.
मॅडम प्रिन्सिपल सरच्या कॅबिनमध्ये बसलेले राहतात. प्रमुख पाहुणे शेवटी. प्रिन्सिपल सर आपाजीला म्हणतो, अरे मॅडमसाठी चहा नाश्ता वगैरे घेऊन ये. आता लाड मॅडम बघा, राहू द्या हो सर, कशाला उगाच फॉर्मॅलिटी. तर कल्याणीताई बघा कसं सांगते, ते का आहे मॅडम, सध्या डाईटवर आहे त्यामुळे. या मॅडम थोडं पुढं पुढंच करतात. त्यांना पाणी घ्यायसाठी सांगतो, मॅडम आता हातात पाणी देतात. लाड मॅडम विचारत असतात आणि त्यांना आठवतं की झेंडावंदन त्यांच्या हातून नाही झालं, ते तर नायकबाईच्या हातून झालं. आता प्रिन्सिपल सरांना म्हणतात, सर अहो तुम्ही गप्प का झालात, बोला की. काय तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. ते झेंड्याची जी गाठ होती ना, ती काय बरोबर बसली नव्हती, कदाचित फिट झाली असेल. लाड मॅडम बघा कसं दाखवण्यासारखं करतात. अहो सर, झेंडावंदन तर नाईकच्या हातूनच घडणार असेल, तसंच घडलं आणि त्यात तुम्ही तरी काय करणार. मॅडम अहो हा तुमचा मोठेपणा आहे. तर आता लाड मॅडम म्हणतात, अहो शाळा हे विद्याचं मंदिर आहे आणि मंदिरातल्या ची पूजा करण्याचा हक्क तो पुजाऱ्याचाच असतो. तसं शाळेतलं झेंडावंदन आणि शाळेतल्या लाडक्या नाईकबाईकडून घडलं ते चांगलंच आहे की. ते झालं ते योग्यच झालं. आम्हाला तर बाई लई आनंद झाला. अहो आमचं राहू दे आता. आता तुमच्या लाडक्या नाईकबाई आहेत कुठं. सर सांगतात, नाईकबाई मुलांसोबत वृक्षारोपणाला गेल्यात. दरवर्षी 15 ऑगस्टला आम्ही वृक्षारोपण ही मोहीम राबवतो. काय लय भारी कल्पना आहे. अहो ही कल्पना नाईकबाईंचीच आहे. आहे पुढच्या पिढीला झाडाचं महत्त्व कळण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम करतो. हं, मुलं काय रोज झाडं लावत नाही, त्यांना रोज पाणी घालून त्याची ही घेतात. आता त्या उभ्या असलेल्या मॅडम म्हणतात, अहो लाड मॅडम, माझं ना तुमच्याकडे एक काम होतं. आमच्या शाळेला ना कितीक वर्षापासून मजूरच होत नाहीये, तेवढं फक्त मिळून दिलं तर बरं होईल. ते एवढंच. आता लाड मॅडम बघा, आमच्याकडून पूर्ण प्रयत्न करू. कल्याणी लक्षात ठेव, असं आता कल्याणीलाही सांगतात. शारदा काकूची मैत्रीण आता, आज मैं बहुत खुश हूँ असं म्हणतात. वंदन तुझ्या हातून झालं. बाई आणि तावडे सरांचा चेहरा न बघण्यासारखा होता. ड्रायव्हरनं 12 वाजले होते त्यांच्या. आणि मला त्यांचा चेहरा बघून. आता शारदा काकू म्हणतात, मलाच अपराधी वाटतंय. आता शारदा काकूची मैत्रीण शॉक होते. का? अगं आपण झेंडावंदन करण्यासाठी लाड मॅडमला बोलवलं होतं. हो पण ठीक आहे, जे काही झालं त्यात तुझा काय दोष आहे. तरी पण मी खरंच हे मुद्दाम नाही केलं. तर तावडे सरांना विचारून झेंडा बांधला होता. गाठ सुटणं म्हणून मदत करावी, तर ते काही असं झालं. ह्या ओ सब कुछ छोड. मला सांग, तू याआधी लाड मॅडमला कुठे भेटली होतीस का. आता शारदा काकू सांगतात, काल शाळेत येत होते ना, आधीच उशीर झाला होता. त्यात त्यांची गाडी बाजून गेली तर तो सगळा चिखल अंगावर उडाला. त्यांनी ती गाडी थांबवली, त्या स्वतः उतरल्या आणि त्याचा चिखल पुसला. यावरच लागतीये ना. आता काकूला आठवतं की त्यांनी कुकर लावलाच नाही. यावर आता त्यांची मैत्रीण विचारते, का गं तू सकाळी लावून नाही आलीस. नाही, इकडे लवकर यायचं होतं ना, आणि तसंही नानींना गरम गरम भातच लागतो. त्यांची मैत्रीण त्यांना विचारते, शरू अगं तू अजून किती दिवस हा त्रास सहन करणार आहे. ते मात्र आता एकीकडे लाड मॅडम जाम तापलेले आहेत. ते बुकीत खाली फेकतात. पुन्हा ती मांजर या लाडच्या आत अडाली. सगळ्यात देखत त्या फुटसत बाईसाठी आम्हाला टाळ्या वाजवाव्या लागल्या. कल्याणीताई विचारते बघा, मॅडम एक विचारू का तुम्हाला, त्यांनी हे सगळं मुद्दामून तर नसेल केलं. तर लाड मॅडम आता यावर म्हणतात, ते काय मला माहीत नाही आणि मी तसं त्यांना दाखवलंही नाही. त्या नाईकबाईसाठी टाळ्या वाजवताना आमच्या न अंगाची लई लाय होत होती. तर कल्याणीताई म्हणते, मी समजू शकते मॅडम. नाही कल्याणी, तू काहीही समजू शकत नाही. तुमचा अपमान करणाऱ्याला ही दर्शना लाड कधीच माफ करत नसते. अपमानाची किंमत त्या लाडक्या नाईकबाईला चुकवावी लागणारच. मंडळी आता पुढील भागात
काका आता रात्री सगळेजण झोपल्यावर पैसे बघत असतात डब्यात कुठे सापडते का किचनमध्ये. लपवण्याची जागा बदलली आहे वाटतं. काकू आता तिथे येते. काय हवंय आता. आता काकू निघतच असते शाळेत जायला. थोड्यातच आजी आवाज देते, ओ नाही बाई थांबा, माझी औषधं संपली ना, तेवढी येताना घेऊन या. त्यांच्या बटव्यातून काय पैसे निघत नाही. थांब पैसे देते. म्हणजे ते नाटक करत असाल. तर हेमंत काका त्यांना म्हणतात की हे पैसे औषधांचे. आधी तू पैसे दे आणि नंतर मी बँकेतून काढून तुला देतो. काकाचा फक्त आता वरचा पुरता